नमस्कार. लोकल 18 मध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. जालना जिल्हा हा मोसंबीचं आगार समजला जातो. मात्र जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी एका समस्येला मागील 3 ते 4 वर्षांपासून तोंड देत आहेत. ती समस्या म्हणजे मोसंबीची फळगळ. मोठ्या प्रमाणावर मोसंबीच्या झाडांवर असलेल्या फळांची गळ होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. दरवर्षी 50 ते 60% मोसंबीची फळे ही झाडावरून खाली पडत असल्याने शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलं आहे. याच समस्येवर आवाज उठवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला. आपण सध्या आहोत जालना जिल्ह्यातील हिवर्डी या गावामध्ये. आपल्यासोबत मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणावर फळगळीनं नुकसान झालं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार दादा, लोकल 18 मध्ये तुमचं स्वागत. तुमचं नाव सांगा आधी आणि कशा पद्धतीचं नुकसान हे फळगळीमुळे झालेलं आहे. माझं नाव शंकर भुतेकर. आता मागच्या महिन्यात 15 तारखेच्या अगोदर भरपूर माल होता मोसंबीला, पण आता एवढा माल खाली गळून जमिनीवर पडलाय. 80% फक्त 10 ते 15% माल फक्त खाली शिल्लक उरलेला आहे. आता काय गेल्या महिन्यात 15 तारखेच्या अगोदर बाग दिला पण होता. जवळपास आता हे 3 एकर क्षेत्र आहे माझं. त्याच्यानंतर आता 10% म्हणजे आता जास्तीत जास्त 10 ते 20 हजार रुपये सुद्धा वसूल होत नाहीत. आता गेल्या कालच्या तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढला होता. गावातून जवळपास 25 ते 30 लोक आम्ही मोसंबी उत्पादक गेलो होतो. तिथं पण मोर्चा काढला. त्याच्यामुळे आता शासनाकडे आमची अशी मागणी आहे की प्रति झाड 1000 रुपये प्रमाणे आम्हाला अनुदान देण्यात यावे. दादा, तुमचं नाव काय आहे, तुमच्याकडे किती झाड आहेत आणि किती प्रमाणात नुकसान झाले? माझं नाव उद्धव बाजीराव भुतेकर. मी पण हिवर्डीचा शेतकरी आहे. साधारणतः माझ्याकडे 600 झाड मोसंबी आहे. जवळपास आमच्या गावात जर शिवारात म्हटलं तर जवळपास 30 ते 35 हेक्टर मोसंबीचं क्षेत्र आहे. आणि सगळ्या शेतकऱ्याचं सांगायचं म्हणजे जवळपास 10 ते 20% माल हा झाडावर आहे, पूर्ण खाली गळून पडलेला आहे. जो आम्ही आता खर्च केलेला आहे तो खर्च सुद्धा आमचा निघत नाहीये. आमच्यावर आता खूप म्हणजे असं खूप आसमानी संकट कोसळलेलं आहे. फक्त शासनाला ह्या तुमच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे की जिल्ह्यातील शेतकरी तसेच ऑल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रति मोसंबीचं 1000 रुपये झाडांना अनुदान द्यावं, तरच शेतकरी हा जगल्या जाईल. नाहीतर शेतकऱ्यावर सगळं ईश्वरी सुद्धा आसमानी संकट आहे आणि सुलतानी संकट येऊ नये एवढीच तुमच्या मार्फत एक माफक शासनाकडे अपेक्षा आहे. या तुमच्या झाडावरती एकूण खर्च किती आला होता आणि तो खर्च वसूल होणार आहे का? साधारणतः हे वर्षभराचं पूर्ण ते पाणी देणं, त्याचे काही फवारणी छाटणी असं जर साधारणतः खर्च जर म्हटलं तर आम्हाला 800 ते 1000 रुपये खर्चच झालेला आहे आतापर्यंत. उत्पन्न तर राहिलं बाजूला, परंतु आमची शासनाकडे एवढीच माफक अपेक्षा आहे की आमचा जेवढा खर्च झाला तेवढा तरी आमच्या पदरात शासनानं द्यावा, एवढीच एक विनंती आहे शासनाकडे. तर मंडळी, हे होते जालना जिल्ह्यातील काही शेतकरी. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. जिल्ह्यातील आणि जालना जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यातील जेवढेही मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांची मागील 3 ते 4 वर्षांपासून फळगळीच्या समस्येने शेतकरी अत्यंत त्रस्त आहेत. कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, याकडूनही शेतकऱ्यांना फारशी मदत मिळत नाही. जशी त्यांना अपेक्षित आहे त्या पद्धतीची मार्गदर्शन मिळत नाही आणि फळगळीची समस्या ही कायम आहे. आता शासनाकडे शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की प्रति झाड 1000 रुपये शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावं. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.